श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नुकताच अधिक मास सुरू झालेला आहे. पुण्यदायी, पवित्र आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असा हा अधिक मास. या पावन काळामध्ये अधिक मास महात्म्य या दिव्य ग्रंथाचे श्रवण आणि वाचन केल्याने मन शुद्ध होते. त्याचप्रमाणे पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती व समाधान प्राप्त होते. आणि म्हणूनच आपण आपल्या चॅनलवरती अधिक मास महात्म्य या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. तेव्हा या श्रवण सेवेचा जरूर सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून आपण हे वाचन प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करो ही सदिच्छा करूयात व वाचनास सुरुवात करूयात. आपण श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य. श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरूला नमस्कार असो, माता पित्रांना नमस्कार असो, कुलस्वामिनीला नमस्कार असो, पूर्व कवींना नमस्कार असो, पुरुषोत्तमाला नमस्कार असो. पद्मपुराणातील व बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णन करीत आहे. एकदा नैमिषारण्यामध्ये सूत हे शौनक आणि इतर ऋषींना अनेक पुराणकथा हे नित्य सांगत असत. एकदा ऋषींनी सूत यांना म्हटले की सर्व व्रतांमध्ये सारभूत असे व्रत कोणते आहे ते सांगा. त्यावर सूत म्हणाले, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो आहे. व्यासांकडून मला जे व्रत माहिती झाले आहे ते मी तुम्हाला सांगतो. एकदा नारायण ऋषी हे बदरिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत असतात आणि त्यावेळी नारद त्यांना भेटण्यासाठी तेथे येतात. नारद हे नारायण ऋषींचे दर्शन घेतात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यांना विचारतात की या कलियुगामध्ये ज्याचे पापपुण्य त्यालाच बाधक होते, तसेच सर्वजण संसारात बुडालेले आहेत तरी देखील त्यांच्या कल्याणाचे काहीतरी असे सोपे व्रत मला सांगावे. त्यावर नारायण ऋषी नारदाला म्हणतात, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. कारण या व्रतामुळे अनेक प्रकारची पापे नष्ट होतात व मनुष्य हा परमपदाला जातो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती. काम्यक वनामध्ये पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यासाठी तेथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनीच मिळाल्यासारखे वाटले. ते सर्वजण द्रौपदीसह त्यांच्या व मुनिजनांच्या पाया पडले. त्यावेळी पांडवांची झालेली दुरावस्था पाहून कृष्णाला अतिशय दुःख वाटले व कौरवांबद्दल अतिशय क्रोध वाटला. त्यामुळे त्यांनी प्रचंड भयंकर असे रूप धारण केले. तेव्हा धर्म व अर्जुन इत्यादी 5 पांडवांनी कृष्णाची स्तुती करून त्यांना शांत केले व आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाले. नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण हे एकत्र बसले असता श्रीकृष्णांनी त्यांच्याजवळ अनेक गोष्टी बोलल्या. त्यावेळी ऋषीमुनी देखील श्रवणासाठी तेथे बसले होते. ज्याप्रमाणे नारदाने नारायण ऋषींना प्रश्न विचारला, त्याचप्रमाणे धर्माने देखील स्वतःच्या व जगाच्या हितासाठी कृष्णाला हाच प्रश्न विचारला की कोणते तरी जगत कल्याणासाठी जे सोपे व्रत आहे ते मला सांगावे.
त्यावर नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुचरणाभ्याय नमः. जय जय नमो गणनायका. गजवदना विघ्नहारका. मंगळमूर्ती मंगळकारका. सुखदायका दयाघना. तू सर्वेश्वर पूर्ण काम. भक्त कामना कल्पद्रुम. आरंभी तुझ करिता प्रणाम. सकल काम पुरवीसी. ऐसी तुझी विशुद्ध कीर्ती. श्रुती स्मृती पुराणे गाती. म्हणून आरंभी तुझ गणपती. साष्टांग नमन करीता आहे. तरी दयाळा कृपा करून. निरसी सकळ विघ्नांचे गण. उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन. कामना पूर्ण करी माझी. ऐसा प्रार्थिला गणपती. आता नमितो श्री सरस्वती. जे कवी जिव्हाघ्री करुणी वसती. रसाळ ग्रंथ बोलविते. आता नमितो श्री सद्गुरु. जो परमानंदामृत सागरू. जयाच्या कृपा कटाक्षे नरू. भवाब्धी पारू पावत. आता नमो श्री धूत पापेश्वर. जो कुलस्वामी कृपा सागर. तैशीच कुलस्वामिनी सादर. आर्या दुर्गा वंदितो. आता नमितो कवी निर्मळ. ज्याची रचिले ग्रंथ सोज्वळ. आणि माता पित्रादिक जे वडील. तेही सकळ वंदितो. आता नमोजी पुरुषोत्तमा. पुराण पुरुषा पूर्ण कामा. योगी जन मनोविश्रामा. आत्मा रामा स्वामिया. तू अजच्युत निरुपाधिक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जगदुत्पत्ती स्थित्यकारक. जगद्व्यापक जगद्गुरु. तू सकळ देवांचे दैवत. कला काष्टादि कालात्मानंत. तुझला जे का शरण रिघत. तया कृतांत बाधीना. तू वेदशास्त्रासी अगोचर. तुझा न कळे कोणासी पार. त्रिगुणातीत सच्चिदक्षर. परात्पर परब्रह्म. त्वत्कृपा होतांध पांगुळ. वेणे उल्लंघिती महाअचळ. आणि मुकही होती सुवाचाळ. वाचस्पती सारखे. तुझा गुण समुद्र अनंत. त्याचा न लागे कोणाही अंत. ऐसे असता मूढ अत्यंत. वर्णना प्रवृत्त जाहलो. हे तो माझे धार्यस्तत्वता. परी तुझे तुझ पुढे बोलता. काय पडेल मज न्यूनता. अवघी सत्ता त्वकृपेची. काया वाचा मनोभावेसी. नमस्कारिती जे तुझसी. तया तू प्रसन्न ऋषिकेशी. बुद्धी देसी उत्तम. ऐसे संत बोलती म्हणून. भावे करीतो तुझ नमन. तरी भगवंता कृपा करोन. ग्रंथ रचना करवी बा. असो व्यासे पाद्मी एक. आणि बृहत नारदियात आनिक. अधिक मास महात्म्य सुरेख. गीर्वाण भाषे वर्णिली जी. तयांचा काढुनी मतितार्थ. सकळ जना समजे यथार्थ. ऐसे महाराष्ट्र भाषेत. यथामती वर्णितो. त्यात होता न्यूनाधिकता. संत श्रोती क्षमिजे सर्वथा. बाळ बोबडे बोल बोलता. माता पितरे आनंदती. नैमिषारण्या माझी सूत. शौनकादी ऋषी जनांप्रत. नाना पुराण कथा विस्तृत. नित्य नूतन सांगतसे. तो एकदा ते सर्व ऋषी. विनये विनविती सुतासी.
हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवान आहेस. व्यास कृपे तद्वचनाचे सकळ हार्द जानसी साचे. म्हणून आम्ही सुव्यक्त वाचे तुझ लागी विनवितो. या असार संसारात सहस्रावधी श्रोतव्य असत. त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे. आणि परमानंदासी कारण संसाराब्धी तारक पावन. ते आम्हा ऋषी जना लागून सर्व विवरून सांगीजे. ऐसी ऋषींची ऐकोनी वाणी सूत म्हणे हो महामुनी. मी केवळ विलो मज सोनी मजला तुम्ही प्रश्निता. तस्मात धन्य झालो निश्चित तरी व्यासापासून जे का श्रुत. तेची तुम्हासी यथास्थित यथामती सांगतो. ब्रह्मनंदन नारद योगी स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी. हिमाचलाच्या समीप भागी बदरिकारण्यी पावला. जे नारायणाचे स्थान परम पावन तपोवन. जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले. जयाची छाया घनदाट रवी किरणा नसे वाट. नाना लात कुंज सदट ठाई ठाई शोभती. बदरी आम्रांतक बेल फणस जंबू धात्री रसाल. आणि खर्जुरादी वृक्ष विपुल सदा सफल पै जेथे. विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा वाहे विचित्र. पशु पक्षादी जीव सर्वत्र नैवर्य जेथे क्रीडती. जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्पवृक्षांची कानने. जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा. तपोधनांच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगा तटी. ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले. असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न असत. देवगण ही आत्मसुखार्थ जेथे उनिरावती. असो ऐशा त्या बदरीवनी नर नारायणाच्या आश्रमस्थानी. विरंची सूत नारद मुनी अकस्मात पातला. तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी. परब्रह्मा चिंतित मानसी तेजो राशी बैसलासे. देव ऋषी मुनी सिद्धगण जया बैसले वेढून. तया पाहताची ब्रह्मनंदन साष्टांगणमिता जाहला. सवेची जोडून करद्वय मधुरवाणी बोलता होय. नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी. तुझ तपाचे कारण नाही परी ते करीतोसी ठाई. हे लोक शिक्षणार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ. ना तरी ह्या कलयुगात ऐकेची केलिया पापे त्वरित. ही मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्य एकाच्या. पूर्वी कृतादि युगांमाझारी एक कृत पापे की पुण्य सारी. सर्वगत होत निर्धारी ऐसी स्थिती होती जी. तैशा स्थितीचा केला लोप. आता या कलित पुण्य वा पाप करताची एक भोगितो आप. इतराले पन्हवेची तरी सर्वी स्वये पुण्य करावे. हेची स्वकृतीने सुचवावे. यास्तव परोकृती स्वभावे तप करीत बैसलासी. या असार संसारात विषयासक्त प्राणी समस्त. गृह धनदारा पुत्राधिकात लपट झाले आहे ती. तयांचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही. ऐसे चित्ती विचारुनी काही
सांगा या योग्य आहेस. त्वन्मुखातून की जे श्रवण, म्हणून येथे आलो शरण. उपकार प्रिय तू भगवान, ऐसे वेदही बोलतात. तरी लोकोपकारार्थ काही, कथा सांगे मज प्रत. जेच्या श्रवण मात्रे खचित, निर्भय स्थान लाभेल पै. ऐसा नारदोक्त वाणी ऐकोन, अत्यानंदे नारायण मुनी. भगवत कथा पुण्य पावनी, प्रेमे सांगू लागला. मध्ये मध्ये ब्रह्मनंदन, शंका घेऊन करी प्रश्न. सवेची तयाचे समाधान, नारायण ऋषी करीतसे. ऐसे क्रम बहु चालला, तो प्रसंगे नारायण बोलला. नारद पुरुषोत्तमाचा भला, सर्वोपरी महिमासे. ते ऐकोनी ब्रह्मनंदन, म्हणे देवा पुरुषोत्तमाभिधान. तुवा कथिला तो देव कोण, आणि काय महात्म्य तयाचे. ते मज कधी विस्तारोनी, अत्युद्भुत वाटते मानसी. ऐसे ऐकोनी नारायण ऋषी, देवर्षीसी बोलत. नारदा त्वा पुसिले उत्तम, तरी सांगतो ऐक वर्म. पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम, सहेतुक से पै. तयाचा स्वामी कृपासागर, पुरुषोत्तमा होय साचार. म्हणून त्यासही ऋषीश्वर, पुरुषोत्तम म्हणतात. आणि त्या मासाचे व्रत, भक्तीने आचरता यथास्थित. पुरुषोत्तम देव रमानाथ, संतुष्ट होतो निर्धारे. ऐसे नारायणे कथिले, ते ऐकोनी नारदे कुशिले. म्या चैत्राधिक मास सगळे, सेश्वर ऐकिले आहे. त्यात पुरुषोत्तमाभिधान, एकही मास नाही जाण. तरी पुरुषोत्तम हा कवण, कैसा काय मास असे. आणि याचा स्वामी कृपानिधी, पुरुषोत्तम झाला कैसा कधी. तैसेची तयांचे स्वरूप सविधी, कैसे काय असे पै. आणि त्यात कोणती कृत्य करणे, कोणती कैसी दाने देणे. जप पूजोपवासादी साधने, कैसी कवने करावी. आणि ती तैसी करिता सर्व, संतोषतो कोणता देव. आणि तो कैसे काय अभिनव, फल देतो कर्त्यासी. हे आणि तरही काही, असेल ते सांग सर्वही. दीनवत्सल साधू ते पाही, न पुसिले तेही कथितात. नारायणा पृथ्वीवरुती, परोपरीचे नर जे असती. त्यातून परम भाग्यानुवर्ती, ऐसे असती कित्येक. एक सदा दारिद्र्य पीडित, नित्य रोगी कित्येक असत. एक मणी पुत्र इच्छित, परी त्या प्राप्त नव्हेची. जड मुकंद दाभिक, विद्याहीन कुचेली एक. नीच लंपट जर्जर नास्तिक, तैसेची कित्येक परसेवी. नष्टाश अग्नी आणि भग्न संकल्प, क्षीण सत्व अत्यंत कुरूप. कित्येकांचे अंगी अमूप, रोग होत कुष्ठादी. एका माता पित्यांचा वियोग, इष्टमित्रांचा नाही संग. श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग, ऐसेही कित्येक होतात. तरी ते जयाचे आचरणाने, की पठने किंवा श्रवणाने. पुनश्च तैसे न होत कशाने, ते मज सांगणे दयाळा. वैधव्य आणि वैघ्यता दोष, हिनांग दुराधी अशेष. रक्तपित्त पस्मार विशेष, तैसेची राज्यक्षय राजयक्षमादी कजे. या सर्व दोष समूहांनी, दुःखित ऐशा नरा पाहुनी. मी अति दुःखित झालो म्हणोनी, कृपा करी मजवरी. जैसे तोषेल ममा तरंग, तैसे सविस्तर मजला सांग. तू सर्व तत्वांचा निधी अभंग, सर्वज्ञ समर्थ आहेसी. ऐसे देवर्षींचे वचन, ऐकोनी बोले नारायण. नारदा लोकहितकारक,
उत्तम प्रश्न केलासी. तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिरासी कथिले होते, तेची तुझ मी सांगतो येथे, एकाग्र चित्ते ऐकीजे. दुर्योधनादी कौरवाशेष, महाकपटी दुष्ट विशेष, तई एकदा युधिष्ठिरास कपटद्युते फसविले. कपटपाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावून, राज्य भृत्य वस्त्र ही भूषण, काहीच नाही उरविले. शेवटी प्रिया याज्ञसेनी, तीही जिंकिली पणा लावूनी, सभेची तियेसी ओढितानुनी, सभे माझे विटंबिले. आणि दुशब्द बोलुनी नाना, पांडवांची केली निर्भत्सना, ती ऐकोनी सभ्य जनमाना, खाली घालूनी बैसले. कोणी काही न करी भाषण, द्रौपदी झाली अतिदीन. तै श्रीकृष्णे गुप्त येऊन, रक्षण केले तियेचे. मग ते धर्मादी पंडुसूत, राज्य टाकुनिया समस्त. अत्यंत दुःखे कृष्णे सहित, वनवासार्थ चालिले. वनोपवने अतिक्रमुनी, जाऊन राहिले काम्यकवणी. अरण्यवासी जैसे मुनी, तैसे झाले तत्काळ. अंगावरी नाही वसन, करीत वल्कले परिधान. कंदमूल फलाचे अशन, रात्री शयन भूमीवरी. कमंडलूचे जलपात्र, द्रव्यलेश नसे अनुमात्र. दैवगती अत्यंत विचित्र, काय सांगू नारदा. असो ऐसे ते पंडुसूत, द्रौपदीसह काम्यकवनात. नाना दुःखांचे अनुभव घेता, कालक्रमित राहिले. पुढे एकदा द्वारकाधीश, सवे घेऊनी मुनिगणास. दुःखित पांडवा भेटावयास, काम्यकवनास पातला. तया पाहता क्षण ते पांडव, परमानंदे उठले सर्व. प्राणागमने देह सजीव, होऊनी जैसे उठावे. सवेची धर्म भीम अर्जुन, पुढे धावले तिघे जण. प्रेम भरे श्रीकृष्णाला गुण, अनुक्रमे आलिंगिले. नंतर नकुळ सहदेवांनी, मस्तक ठेविले कृष्णचरणी. गहिवरोणी याज्ञसेनी, पायी पडली तत्क्षण. तो त्या पांडवाची दुःख दशा, आणि द्रौपदी झाली बहुत कृशा. ऐसे पाहुनी द्वारकाधीशा, दुःख अत्यंत जाहले. आणि कौरवांच्या नाशा लागून, चित्ती चेतविला क्रोधाग्न. आरक्त झाले दोन्ही नयन, तप्त लोह गोल जैसे. भालपटी पडल्या आठी, अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी. कल्पांत काळीचा घोर दुर्जटी, तैसा जगजेठी जाहला. करकरा दात खाऊन, महाकाळसा उठला तत्क्षण. अग्निज्वाळां परिमुखातून, उष्ण श्वास चालले. ते कृष्णाचे भयानक रूप, पाहुणी सर्व भ्याले उमोप. अंगी सुटला थरथर कंप, कर्तव्य काही सुचेना. ते धर्मादिकी अर्जुनाला, सुचविता क्षणी तो उठला. हस्त जोडून श्रीकृष्णाला, अतिविनये प्रार्थित. म्हणे, हे कृष्णा रुक्मिणी कांता, देवदेवा जगन्नाथा. तू सकळ जगाचा त्राता, भक्त कैवारी आहेस. आणि मी तो तुझा भक्त पाही, जगाबाहेर राहत नाही. जगाचा नाश होता मीही, नाश पावेन निश्चये. जयाच्या केवळ दृष्टीपातेसी, ब्रह्माही जाय विलयासी. तयाच्या कोपे जगाशी कैशी, काय की स्थिती होईल. याचा अंतरी विचार करी, दुष्ट कोप शीघ्र आवरी. तो द्विधांच्या कोपे सत्वरी, जगत प्रलय होईल. देवा तू सर्वज्ञ परमेश्वर, सर्व मांगल्य बीज परिकर. त्वाची हे सकळ चराचर, स्वये सृजिले असे पै. तरी या स्वकृत जया लागुण, कैसा संहारिती आपण. एके अपराध केला म्हणून, दुजाशी कोण शाशील. की मशकतेती बहु त्रास, म्हणून त्यांचा कराया नाश. आपुल्या राहत्या मंदिरास,
कोण पुरुष जाळील अंतरी पाहे विचारून, तू सर्व वेत्ता भगवान, मी अनाथ पामर हीन दीन, चरणी शरण निघत आहे. एवं प्रार्थनीया सादर, अर्जुने केला नमस्कार. तै तो भक्तवत्सल शारंगधर, प्रेम पुरे थपथपला, आणि समूळ कोप निरसून, सौम्य झाला चंद्रा समान. ऐसा तयासी विलोकून, पांडव पूर्ण आनंदले, आणि प्रेमे वंदुनी हरिचरण, मग वंदिले सर्व मुनिगण. आसन पाद्यादी समर्पून, केले पूजन सर्वांचे, आणि कंदमूळ फलादिक, प्रेमे समर्पिली अनेक. बहु काळे भेटला जगन्नायक, तैसे कौतुक काय सांगू. मग ते धर्मादिक पांडव, कृष्णा सन्निध बैसले सर्व. तयासी आश्वासाया केशव, गोष्टी सांगू लागला. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत, स्वहितार्थ आणि परहितार्थ, नारदा तू प्रश्निले सांप्रत, ऐसेची प्रश्निता जाहला. तयावरी रुक्मिणी रमण, रायाचे उत्तर दे आपण, ते कथानक पुण्य पावन, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पाद्याधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, प्रथमाध्याय मधुर हा. इति प्रथमाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आजचे पोथी वाचन येथे संपन्न होत आहे. भगवान श्रीहरींची कृपा तुम्हा सर्वांवरती सदैव राहो, हीच श्रीहरींच्या चरणी प्रार्थना. श्रोते हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.